नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा भाग बघणार आहोत. कारण आजचा भाग खूपच धमाकेदार झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण इथे आता पोलीस स्टेशनमध्ये जाताच मॅरिड सर्टिफिकेट हाताच पडताच अवनीसमोर आता लग्नाचं खरं सत्य आलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता राजा अवनीला सोडून निघालेला असतो. त्याच वेळेस आता इकडे आतमध्ये स्वातीचे बाबा स्वातीच्या आईला म्हणू लागतात, बरं झालं आपण अवनीला ठेवून घेतलं, तो ड्रायव्हर गेला ते एक चांगलंच झालं. पण हे बघ, आपण जर अवनीला इकडे ठेवलं नसतं आणि नंतर कधीतरी ते लोक गोड होतीलच ना. मग अवनीने जर इथे घडलेला प्रकार सांगितला असता, आपल्या दोघांमध्ये काय काय बोलणं झालं हे सगळं तिने ऐकलंय ग. आणि तिने जर त्यांना सांगितलं असतं तर याचे परिणाम काय झाले असते. अगं स्वाती त्या घरची सून आहे आणि मग स्वातीला उगाच कशाला त्रास आपल्यामुळे, म्हणून आपण तिला इथे ठेवून घेऊया, थोडे दिवस राहील ग. त्याच वेळेस अवनी येते. आता लगेच स्वातीची आई म्हणू लागते, अवनी ए बाळा, तुला काही चहा नाश्ता हवाय का, मला सांग बरं. तेव्हा अवनी म्हणू लागते, नाही काका काकू मला काहीच नकोय. तेव्हा लगेच स्वातीचे बाबा म्हणू लागतात, बरं ठीक आहे, तुला जेव्हा भूक लागेल ना, काय खायचे ते आम्हाला सांग, आम्ही सगळं आणू. पण तोपर्यंत तू स्वातीच्या रूममध्ये जाते का, तिकडे तुझा आराम होईल. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, ठीक आहे मी जाते. अवनी आता लगेच स्वाती वहिनीच्या रूमकडे निघालेली असते. त्याच वेळेस आता इकडे थबकलेल्या राजाला मात्र आता कसं त्याचं आणि मॅडमचं लग्न झालंय पोलीस स्टेशनमध्ये हे सगळे क्षण आठवतात. तेव्हा राजा गाडीतनं खाली उतरतो. नाही नाही नाही, मी अवनी मॅडमला असं एकटं सोडून नाही जाऊ शकत. आता काय बी झालं तरी अवनी मॅडम माझ्या बायको आहेत आणि त्यांना प्रत्येक संकटात त्यांच्या पाठीशी उभं राहणं, त्यांची मदत करणं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे मी इकडेच थांबणार, मी त्यांना घरी घेऊन जाणार नाही. काय करू मी, अवनी मॅडमच्या आयुष्यातलं हे दुःख कधी संपणार आहे. देवी आई, अगं तूच सांग. एकीकडे एवढा रागाचा पारा चढलेला हा सनक्या बाप आणि दुसरीकडे हॅप्पीनेस वाहणारा हा माझा धोंडी अण्णा. काय करावं ना काही सुचत नाही. घरी मी कुठल्या तोंडाने जाऊ. सुनबाई घरात आली म्हणून समधेजण किती खुश आहेत आणि जेव्हा त्यांना कळेल की हे समद खोटं आहे तर बापरे काय होईल याचा अंदाजसुद्धा लावू शकत नाही. अण्णा तर मला फाडून टाकतील. मी कुठल्या तोंडाने जाऊ एकटा घरी, असे असंख्य प्रश्न आता इथे राजाला पडलेले असतात. त्याच वेळेस इकडे घरी आता किचनमध्ये यशोदादाचा स्वयंपाक चालू असतो. तेवढ्यात आता त्याला ते गवंडी काम करत असताना जे हाताखालचे लोक असतात ना, त्यांचं बोलणं आठवत असतं. अरे आम्ही पैंज लावली होती, तुमच्या घरात पोरगी टिकणारच नाही. आता यशोदादाला मात्र वाईट वाटतं. त्याच वेळेस आता धोंडी अण्णांचे गरके मात्र घरात चालूच असतात. पाण्याचं तिकडे आपलं गॅरेजचं काम चालू असतं. त्याच वेळेस आता धोंडी अण्णांना या दत्त्याचं बोलणं आठवतं. गेली रे गेली, धोंड्याची सून रडतच निघून गेली. धोंडियांना मात्र भडकलेले असतात. तेव्हा लगेच आता ते पाण्याला म्हणू लागतात, ए तुझ्यामुळे गेली कधी, ए बघ कितीतरी दिवसांनी बाईचा आशीर्वाद लागला होता की नाही आपल्या घराला, मग तिने रिटर्न गेर मारणारच कसा. तुम्ही काय करत होता, ती या घरातनं गेलीच कशी, ते पण रडत. कुणामुळे आलं, तिच्या डोळ्यात कुणामुळे पाणी आलं, लवकरात लवकर सांगा. तेव्हा लगेच आता यशोदादा म्हणू लागतो, अण्णा अण्णा तुम्ही शांत व्हा. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, ए निगेटिव्ह माणसा, पाण्या तुझ्यामुळे गेली ना रडत ती, सांग काय केलं तू. थांब आता ना हा पानाच तुझ्या डोक्यात घालतो, तुला सोडतच नाही मी आता. आता लगेच मोठासा पाना अण्णा उचलतात आणि पाण्यावरती मारणार तेच यशोदादा येतो. अहो अण्णा त्याने काय बी नाही केलं, त्याच्यामुळे काय नाही झालंय त्यांना. त्यावर लगेच अण्णा म्हणू लागतात, नाही मग धन्याने काही केलंय का, धन्याला तर बघतोच मी. त्यावर अण्णा म्हणू लागतात, धन्या धन्या कुठेस तू. तेव्हा यशोदादा म्हणू लागतो, अण्णा धन्याने बी काय नाही केलं. तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात, अच्छा म्हणजे हा सगळा कारभार त्या राजाचा आहे, तर येऊ दे त्या राजाला, नाही त्याची चामडी सोली ना तर नावाचा धोंड्या नाही मी. त्याच वेळेस यशोदादा म्हणू लागतो, अण्णा अहो शांत व्हा. हे बघा आमच्यापैकी कोणीच काही केलेलं नाही आहे. हे बघा त्यांच्या बाबांची तब्येत बिघडली म्हणून त्यांना जावं लागलं. त्यांना लई वाईट वाटलं, रडतच धावतच गेले या घरातनं. त्यावर लगेच आता अण्णा म्हणू लागतात, होय खरं बोलतो की काय, म्हणजे तिच्या बापाची तब्येत बिघडली, त्याला काय झालं, मस्त ठणठणीत दिसत होता की. त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, अण्णा
अहो काय झालं ते आम्हाला माहिती नाही, म्हणूनच राजा त्यांना तिकडे घेऊन गेलाय भेटण्यासाठी. त्यावर लगेच अण्णा म्हणू लागतात, नाही 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 नाही, मला काहीतरी गडबड वाटायली या. नाही म्हणजे तो माणूस ना एक नंबर भामटा होता, एक नंबर डाड. आणि तो आपल्या सुनबाईला या घरातनं बाहेर काढण्यासाठी नाटकं बी करू शकतो. मला तर असं वाटतंय त्याने नक्कीच दुखण्याचं नाटक केलं असावं. काय झालं नसेल त्याला, केवढा धिप्पाड दिसत होता बघितलं ना. त्यावर लगेच आता यशोदादा म्हणू लागतो, अण्णा अहो असं काही नाही आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे, म्हणून राजा गेलाय ना वहिनींना घेऊन. त्यावर लगेच अण्णा म्हणू लागतात, हे मला डाऊट यायला आहे आणि माझा डाऊट खरा वाटतोय. त्यावर पाण्या म्हणू लागतो, अण्णा तुम्ही बी निगेटिव्ह विचार करायला लागले. तेव्हा अण्णा म्हणू लागतात, गप्रे तू, मी जे बोलतोय ना ते अगदी तुम्हाला पटतंय ना. बघा, आपल्या पोरीला आपल्या घरी आणण्यासाठी तो माणूस कुठल्या बी थराला जाऊ शकतो. तुम्हाला कळतंय का, काही कल्पना आहे का. त्यावर पाण्या म्हणू लागतो, अण्णा तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मी राजाला सक्त ताकीद दिली होती, असं जर काही झालं तर तो नक्कीच आम्हाला फोन करणार होता. आणि अण्णा राजाने आम्हाला सबूत दिलाय हो, तो सुनबाईला घरी घेऊनच येणार. आता अण्णा खुश होतात, बरं झालं माझी सुनबाई पुन्हा घरात येणार. तो दत्त्या असं तोंड हिचकावून बोलत होता, दोंड्याची सून पळाली पळाली असा नाचत होता, गात होता. आणि इकडे इकडे तर ती सुली लय उड्या मारत असेल. त्यावर पाण्या म्हणू लागतो, अण्णा अहो त्या सुलीला दुसरं काही जमतंय, ते सुली आणि तो दत्त एकाच माळीचे म्हणी, दोघांना फक्त दुसऱ्यांचं दुःख बघवतं, सुख नाही. त्यावर लगेच अण्णा म्हणू लागतात, ते समजत जाऊ द्या, आता काय एकदा माझी सुनबाई घरात आली ना, मग बघ रिसेशनच करतो. त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, रिसेशन हे काय. त्यावर लगेच अण्णा म्हणू लागतात, थोडी पण इंग्लिश जमत नाही याला, कच्चा नाही तर. अरे ती पार्टी नसते का लग्नानंतर, ती स्नेहभोजनाची, रिसेप्शन म्हणतात त्याला, तीच पार्टी करणार आहे. अख्ख्या गावाला गोड जेवण घालणार आहे. सगळ्या गावाच्या थोबाडात लाडू कोंबले ना की सगळ्यांची तोंड कशी बंद होतील. तेव्हा लगेच यशोदादा म्हणू लागतो, वा वा, हे तर मस्त की. त्यावर लगेच अण्णा म्हणू लागतात, मग आपल्या घरची लक्ष्मी आहे ती, तिच्यासाठी एवढं समजा झालंच पाहिजे. चला चला पाण्या, तू तुझ्या कामाला लाग, चल खोल तुझा पाना, मी माझ्या कामाला लागतो. आता लगेच अण्णा तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस पाण्या यशोदादाजवळ येतो. आपल्या अण्णा लय भारी आहे ना, नाही म्हणजे कितीतरी दिवसांनी आज बापाची फिलिंग झाली. बघ ना, सुनबाईचं रिसेप्शन पार्टी ठेवायची म्हणले, किती भारी ना, करूया आपण, मस्त मोठी पार्टी करूया, स्वागत करूया वहिनी साहेबांचं. त्यावर यशोदादा म्हणू लागतो, पाण्या हे विचार तुझे, ते निगेटिव्ह विचार संपलेत का तुझे. त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, सांगू नका यशोदादा, पण निगेटिव्ह विचार करणं चांगलं असतं, पण करूया आपण ना, मस्त जंगी स्वागत करूया. यशोदादालाही आता खूप आनंद होतो. तर त्यानंतर इकडे आता राजा मात्र तिकडेच उभा असतो. नाही नाही, मी मॅडमला सोडून नाही जाणार, मी इकडेच थांबणार, कारण मी एकटा घरी कुठल्या तोंडाने जाऊ, असे असंख्य प्रश्न त्याला पडलेले असतात. त्याच वेळेस आता लगेच अवनी बाहेर बाल्कनीत येते. आता ती स्वाती वहिनीला फोन करणार. तेच आता स्वाती वहिनीचा फोन आलेला असतो. अवनी पटकन फोन उचलते. स्वाती वहिनी काय झालंय, बाबांची तब्येत बरी आहे ना, ते कसे ते. त्यावर लगेच स्वाती म्हणू लागते, अवनी काळजी करू नको, अगं देवाच्या कृपेने बाबांची तब्येत आता ठीक झाली, त्यांच्या जीवाचा धोका टळलाय ग. डॉक्टर म्हणाले आता काय बी टेन्शन नाही, थोड्याच वेळात आम्हाला भेटू बी देणार आहे. मी एकदा भेटले की तुला पुन्हा कॉल करेल, आता टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही अवनी. त्यावर अवनी म्हणू लागते, बरं झालं, माझ्या बाबांना काही होता कामा नाही. पण स्वाती वहिनी, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे ग. त्यावर स्वाती म्हणू लागते, हे बघ अवनी, मी तुझ्याशी बोलेल, मी तुला भेटायला येईल, हवं तर आपण निवांत बोलूया, आत्ता ती बोलण्याची वेळ नाही आहे ग, त्यामुळे चल मी ठेवू का. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, स्वाती वहिनी, आई बाबा मला माफ करतील ना ग. त्याच वेळेस आता स्वाती आणि अवनीचं बोलणं चालू असतं. तेवढ्यात आता हा मोठू विमान पाठीमागनं डोकावून बघू लागतो. आता त्याला लगेच कळतं की स्वाती अवनीशी बोलते. आता हा मोठू लगेच महेशदादाजवळ जातो. महेशदादांचं बाहेर डॉक्टरांशी बोलणं चालू असतं.
तेव्हा लगेच आता हा मोटू महेशला बाजूला नेतो आणि आता लगेच अवनी कुठे आहे, स्वातीने कसं तिला आपल्या माहेरी पाठवलं, हे सगळं काही आता विवांच्या कानात त्याने भरवलेलं असतं. आता मात्र लगेच महेश रागाने स्वातीकडे बघतो. त्याच वेळेस फोन बंद होताच स्वाती पाठीमागे वळून बघते. महेश मोठाले टप्पोरे डोळे करून आता स्वातीकडे बघत असतो. स्वाती घाबरते. त्याच वेळेस आता लगेच महेश एक नाही दोन नाही तडक तिकडनं आपल्या सासूरवाडीला निघालेला असतो. आता इकडे यशादादाने आता राजाला फोन केलेला असतो. तेव्हा राजा लगेच फोन उचलतो. बोल ना यशादादा, कशासाठी फोन केलाय? तेव्हा यशादादा म्हणू लागतो, राजा नाही म्हणजे तुम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलात ना, भेटलात का त्यांच्या बाबांना? कशी आहे त्यांची तब्येत? सांग ना राजा पटकन. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, हो यशोदादा, आम्ही भेटलो. नाही म्हणजे आता तब्येत बरी आहे, काळजी करण्यासारखं काहीच नाही. त्यावर लगेच यशोदादा म्हणू लागतो, राजा पण नक्की ते आजारी आहेत ना रे? नाही म्हणजे असं वाटतंय की वहिनींना इकडनं घेऊन जाण्यासाठी तर ते हे सगळं नाटक करत नाही ना? भीती वाटते रे, मनात शंका आली म्हणून बोललो. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, नाही रे यशोदादा, असं नाही आहे. खरंच त्यांना हार्ट अटॅक आला होता, ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. त्यावर लगेच आता यशोदादा म्हणू लागतो, बरोबर तू थांब. कसं आहे ना, याच काळात एकमेकांची साथ देणं गरजेचं असतं. वहिनी साहेबांबरोबर तू थांब आणि जेव्हा सगळं काही निवांत होईल, ठीक होईल, तेव्हा मात्र सुनबाईला घेऊन या. एकटा येऊ नको बरं का. त्यावर लगेच राजा मनाशीच म्हणू लागतो, दादा अरे नाही येणार ते, आता सगळं संपलंय आता. त्याच वेळेस यशोदादा म्हणू लागतो, राजा घेऊन येशील ना त्यांना? तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, ठीक आहे ठेवतो हां. त्याच वेळेस आता लगेच राजाचं लक्ष जातं, या महेशची गाडी आलेली असते. तेव्हा राजा म्हणू लागतो, दादा चल ठेवतो फोन, मी नंतर करेल. आता लगेच राजा धावतच गेटजवळ येतो. आता गाडीतनं महेश उतरतो आणि रागाच्या भरातच लगेच स्वातीच्या आईबाबांच्या घरात आलेला असतो. कुठे अवनी, कुठे तिला लवकरात लवकर बोलवा. आता स्वातीचे आईबाबाही घाबरतात. महेश खूप भडकलेला असतो. तेवढ्यात लगेच महेश म्हणू लागतो, स्वाती तुमची मुलगी आहे ना, मग तुम्ही तिचं काही ऐकाल. कुठे अवनी, लवकरात लवकर बोलवा तिला. आता लगेच महेशदादाचा आवाज येताच अवनी खाली येते. त्याच वेळेस महेशदादा म्हणू लागतो, लाज नाही वाटली तुला? तुला इथे येऊन राहायची लाज वाटली नाही? कुठल्या हक्काने आली तू इकडे? आणि तुम्ही हिला घरात घेतलंच का? तुम्हाला कोणी सांगितलं हिला इथे ठेवायला? त्यावर लगेच आता अवनीची बाजू घेणारे स्वातीचे आईबाबा म्हणू लागतात, हे बघा स्वातीचा फोन आलेला होता, तिनेच अवनीला इकडे ठेवून घ्या असं सांगितलं म्हणून आम्ही ठेवलो. त्यावर लगेच आता महेश म्हणू लागतो, हो स्वाती उद्या तुम्हाला काही सांगेल, तुम्ही तेच ऐकाल. पहिलं हिला घराबाहेर काढा. हे बघा हिचा आणि आमचा काही संबंध नाही आहे, त्यामुळे हिच्यासाठी काही करायची गरज नाही आहे तुम्हाला. त्यावर लगेच आता स्वातीचे बाबा म्हणू लागतात, अहो असं काय करताय? अवनी तुमची सख्खी बहीण आहे ना? त्यावर लगेच महेश म्हणू लागतो, मेली माझी बहीण अवनी केव्हाच मेली. हिचा आणि आमचा काही संबंध नाही आहे. लग्न केलं ना त्या ड्रायव्हरशी, मग त्याच्याच घर सड मानावा. इकडे अजिबात थांबायचं नाही, चल निघ. तेव्हा लगेच आता अवनी म्हणू लागते, दादा दादा मला तुझ्याशी बोलायचं आहे रे. हे बघ असं काही झालेलं नाही, प्लीज माझं शांतपणे ऐकून घे ना. तेव्हा लगेच महेश म्हणू लागतो, मला तुझं काही ऐकायचं नाही आणि तुझ्याशी बोलायचं पण नाही आहे, चल निघ. तुझ्यामुळे माझ्या बाबांची आज अशी अवस्था झाली आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कान उघडे ठेवून आता जर पुन्हा तुम्ही या अवनीला घरात ठेवण्याचा प्रयत्न केला ना, तर तुमची मुलगी स्वाती आहे ना, तिला कायमचं इकडे पाठवेल. आता मात्र स्वातीचे आईबाबा घाबरतात. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, दादा पण. त्यावर लगेच आता महेश म्हणू लागते, तू गप्प बैस, यांना सांगतोय ना मी. हे बघा हिचा आणि आमचा काही संबंध नाही आहे, कारण हिने माझ्या बापांना जिवंत मारलंय, मेली ही आमच्यासाठी. आणि हो एवढंच नाही तर आमच्या घराण्याची अब्रूईने वेशीवरती टांगली, त्यामुळे हिला इथे राहण्याचा काहीच अधिकार नाही आहे. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, दादा मी असं काहीही केले नाही आहे, तू शांतपणे माझं ऐकून घे. त्यावर लगेच महेश म्हणू लागतो, मी तुझं ऐकणार आहे, चल निघ, निघ इकडनं, काढा हिला पटकन घराबाहेर. त्याच वेळेस आता अवनी म्हणू लागते, दादा प्लीज माझं ऐकून घे. आता महेश लगेच अवनीचा हात पकडतो आणि ओढतच तिला घराबाहेर घेऊन येतो. आता गेटजवळ येताच अवनी ओरडतच मत असते, दादा तुझा गैरसमज झाला रे, प्लीज माझं ऐकून घे, मला समजून घे. तेव्हा महेश म्हणू लागतो, जमणार नाही, निघ इकडनं.
त्याच वेळेस आता महेश लगेच अवनीला धक्का मारून गेटच्या बाहेर ढकलणार. तेच आता धावतच राजा येतो आणि पटकन मॅडमला पकडतो. अवनी मात्र राजाकडे बघू लागते. त्याच वेळेस आता महेश म्हणू लागतो, आला ना तुझा हा ड्रायव्हर, मग जा त्याच्यासोबतच आयुष्य काढ. आता आमच्याकडे येण्याची काय बी गरज नाहीये. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, राजा मला हॉस्पिटलला घेऊन चल, मला बाबांना भेटायचे. तेव्हा लगेच महेश म्हणू लागतो, खबरदार हं, बाबांकडे येण्याची हिंमत करायची नाही, नाहीतर हा महेश काय करेल ना हे तुला कळणार नाहीये. आता पुन्हा त्यांच्या जीवावर बेतेल असं मी तुला काही करू देणार नाहीये. तेव्हा अवनी म्हणू लागते, महेश दादा ते माझे पण बाबा आहेत, मला त्यांना भेटायचे आणि मी भेटणार. तुला अडवायचे ना तर तू अडवून बघ, असे म्हणताच लगेच अवनी पुढे निघालेली असते. त्याच वेळेस आता महेश तिच्या पाठोपाठ जाणार. तेच आता राजा म्हणू लागतो, साहेब ओ साहेब जरा दमानी, कारण आता त्या माझ्या बायको आहेत आणि त्यांच्याबरोबर काही वाईट झालेलं मला चालणार नाही, त्यामुळे नीट राहायचं, लक्षात आलं ना. असे म्हणताच आता राजा तिकडनं निघालेला असतो. महेशला मात्र खूप राग येतो. तर इकडे राजाच्या घरी आता नमी आणि पायल आलेले असतात. रिसेप्शन पार्टी हे कळताच आता दोघींना खूप आनंद होतो. तेव्हा लगेच पाण्या म्हणू लागतो, हो या पार्टीत आपण वहिनी साहेबांचं जंगी स्वागत करायचं, मस्त अनाऊन्समेंट करायची, खूप भारी मज्जा करायची. त्यावर लगेच आता पायल म्हणू लागतो, पाण्या आपण दोघे मिळून करूया हे समज, नाही म्हणजे कसं आहे ना, एकदा का राजाचं लग्न झालंय हे सगळ्या गावाला कळालं ना, मग बघ तुमचे पण ग्रीन सिग्नल लागतील, मग आपलं पण लग्न होईल ना, मग सून म्हणून मी या घरात येईल. तेव्हा लगेच पाण्या म्हणू लागतो, हो सून म्हणून तुला घरात यायचंय, लग्न करायचंय, या विहिरीशी कर लग्न. त्यावर लगेच पायलला राग येतो, तू ना चांगलं बोलतच नाही पाण्या, मी जाते. तेव्हा लगेच पाण्या म्हणू लागतो, चल निघ, लय राग आला ना, निघ मग इकडनं, आमच्या घरात ना निघायचं. तेव्हा लगेच पायल हसतच म्हणू लागते, नाही 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 एवढा राग नाही आला, मी तर इकडेच थांबणार आहे. त्याच वेळेस धन्या म्हणू लागतो, काय पॉझिटिव्ह विचार आहे ना, वा 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 पाण्या दादा, तुला ना असली पॉझिटिव्ह विचार करणारीच बायको हवी. तेव्हा पाण्याला राग येतो, थांब आता तुला ना या इरीतच फेकतो. असे म्हणताच धन्याला आता जोरजोरात पाण्यादादा इरीत ढकलण्याचा प्रयत्न करत असतो. आता या सगळ्यांचा खूप धिंगाणा मस्ती चालू असते. यशादादाला मात्र खूप आनंद होतो, कारण आता सुनबाई येणार, पार्टी करायची, सगळ्या गावाला जेवण करायचं म्हटल्यानंतर तयारी चालूच असते. तर त्यानंतर इकडे आता अवनी धावतच हॉस्पिटलमध्ये आलेली असते. तर आतमध्ये आता तिच्या बाबांना शुद्ध आलेली असते. तेव्हा अवनीची आई म्हणू लागते, हो हे बघा केशवला ना मी मंदिरात पाठवलं होतं, अंगारा लावून घ्या बरं. आता लगेच अवनीचे बाबा अवनीच्या आईकडे आणि स्वातीकडे बघू लागतात. त्याच वेळेस आता अवनी धावतच येते हॉस्पिटलमध्ये. आता बाबांच्या केबिनमध्ये घुसताच अवनीचे बाबा तिच्याकडे एकटक बघू लागतात. राजा मात्र खिडकीतनं डोकावून बघत असतो. त्याच वेळेस आता महेश मात्र अवनीच्या पाठोपाठ धावतच येतो. आता लगेच अवनी म्हणू लागते, बाबा बाबा तुम्ही कसे आहात. तेव्हा अवनीची आई म्हणू लागते, महेश ही इकडे कशी आली. हे बघ आत्ताच यांच्या जीवावर न बेतल्या, हिच्यामुळे पुन्हा जर काही झालं ना तर अवघड होऊन जाईल, महेशीला इकडनं बाहेर काढ. त्याच वेळेस आता महेश अवनीचा हात पकडतो. तेव्हा अवनी म्हणू लागते, नाही मी माझ्या बाबांना भेटणार, मला कोणीही थांबवू शकत नाही. अवनी लगेच आपल्या बाबांजवळ येते, त्यांचा हात पकडते. बाबा हे बघा तुमची अवनी आली, बाबा बाबा बघा ना तुमची अवनी तुमच्याकडे आली हो. त्याच वेळेस आता लगेच अवनीचे बाबा हात बाजूला घेतात. कोण आहात तुम्ही, मी नाही ओळखत तुम्हाला, कुठनं आलात तुम्ही. अवनीला तर धक्का बसतो. राजा मात्र खिडकीतनं डोकावून बघत असतो. त्याच वेळेस आता अवनी म्हणू लागते, बाबा असं काय करताय, मी तुमची मुलगी आहे ना. तेव्हा लगेच अवनीचे बाबा म्हणू लागतात, माझी मुलगी कशी होती तुम्हाला माहिती आहे, लय भारी होती ती, खरंच तिच्यासाठी मी माझा अख्खा जीव ओवाळून टाकला होता, तिला हवं नको ते सगळं दिलं होतं, दिसायलाही लय भारी होती, पण आता मेली ती. तुम्हाला माहिती आहे ती कशी होती दिसायला, थांबा मी दाखवतो, चल ग माझा मोबाईल दे. आता अवनीची आई पटकन मोबाईल देते. त्याच वेळेस अवनीचे बाबा त्यात अवनीचा फोटो असतो तो दाखवतात. हे बघ ही आहे माझी मुलगी, नाही म्हणजे होती, लय हुशार होती, एक नंबर भारी, बापासाठी कधी बी काय बी करायला तयार होती, पण काय करणार अचानक मेली ती. संपलं आता सगळं संपलं, सुतक पण फिटलंय, सुतकाची आंघोळ बी झाली. दर्ग तिथे फोटो ठेव असा,
आणि त्यासमोर फुलं वाय. म्हणजे कसं आहे ना, घरी आपण मोठा फोटो लावलाय, त्यासमोर दिवा बी लावलाय, पण इथे दिवा लावता येत नाही ना, मग इथे फुलंच वाय, श्रद्धांजली दे तिला. आता मात्र अवनीला खूप वाईट वाटतं. त्याच वेळेस अवनीचे बाबा म्हणू लागतात, हो, कारण ती मेली. अशी होती आमची अवनी. मी तुम्हाला नाही ओळखत, तुम्ही आता जाऊ शकता. आता मात्र अवनीला खूप वाईट वाटतं. ती आता तिथे जोरजोरात रडू लागते. तेव्हा अवनीचे बाबा भडकतात, निघ निघ म्हटलं नाही इकडनं, लगेच निघायचं. त्याच वेळेस आता त्यांना मोठ्याने ओरडल्याने श्वास घ्यायला तकलीफ होऊ लागते. अवनीची आई स्वाती घाबरतात. आता लगेच महेश म्हणू लागतो, अय चल लवकर उठा, बाबांना तुझ्यामुळे तकलीफ व्हायला लागली. अवनी उठ लवकर. आता महेश ओढतच अवनीला तिकडनं बाहेर काढतो. तोपर्यंत डॉक्टर आलेले असतात. आता डॉक्टर लगेच चंद्रकांत देशपांडेंचे ट्रीटमेंट सुरू करतात. अवनी म्हणत असते, महेशदादा सोड, मला बाबांशी बोलायचे, महेशदादा सोड. पण महेश मात्र अवनीला धक्का मारून ढकलतो. त्याच वेळेस राजा अवनीला पकडतो. तेव्हा महेश म्हणू लागतो, हे बघ, या फालतू ड्रायव्हरशी पळून जाऊन लग्न केलं ना, मग याच्याबरोबरच चढायचं आणि याच्याबरोबरच राहायचं. आता तुला आमच्या घरात जागा नाही आहे. असे म्हणताच अवनी आता राजाकडे बघू लागते. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता पोलीस स्टेशनमधनं फोन आलेला असतो. आता राजा अवनीला घेऊन इकडे पोलीस स्टेशनमध्ये येतात. त्याच वेळेस आता लगेच मॅडम म्हणू लागतात, हवालदार गोष्टी द्या पटकन सर्टिफिकेट. आता हवालदार लगेच ते सर्टिफिकेट अवनीच्या हातात देतात. हे घ्या तुमचं मॅरिड सर्टिफिकेट. अवनीला मात्र धक्काच बसतो, कारण आता राजा आणि तिचं लग्न खरं झालंय हे सत्य तिच्यासमोर उघड झालेलं असतं. तर इकडे घरी मात्र हॅपीनेस फुल वाहत असतो. आता धोंडे अण्णांनी मस्त आता अनाऊन्समेंट करण्यासाठी एक रिक्षाच घेतलेली असते. आता रिक्षेत पाठीमागे बसून मस्त माईकवरती धोंडे अण्णा सगळ्या गावाला सांगत असतात, पार्टी पार्टी, बाईचा आशीर्वाद मोठा लागलाय ना, आणि सुलीचा शाप खोटा ठरलाय, त्यामुळे सगळ्या गावासाठी स्नेहभोजनाची तयारी झाली. आजच संध्याकाळी आमच्या घरी सुनबाईचं आगमन होणार आणि रिसेप्शन पार्टी होणार. अशी आता अनाऊन्समेंट धोंडे अण्णांनी गावात करायला सुरुवात केलेली असते. यशोदादा पाहण्यात सगळेजण खुश असतात. पण आता या पार्टीत काय काय होणार हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल